एप्रिल महिना बऱ्यापैकी पॉझिटिव्ह सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली, परंतु मार्केटमध्ये माझ्याकडं अगोदर बजेट नव्हतं. ते बजेट मी गणेश घोडकेकडून 50,000 रुपये घेऊन ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर बऱ्यापैकी प्रॉफिट झालं. मध्यंतरी प्रॉफिट चांगल्या प्रकारे चालू होतं, परंतु काही कारणामुळे प्रॉफिटमध्ये कन्सिस्टन्सी राहिली नाही. कन्सिस्टन्सी मध्यंतरी कमी झाली. त्यानंतर मी एक दोन ट्रेड असे होल्ड केले की ज्यातून माझं बऱ्यापैकी नुकसान झालं. त्यानंतर 26-25च्या दरम्यान मी एक होल्ड केलेला ट्रेड पूर्णतः माझ्या विरोधात गेल्यानंतर मी त्याला होल्ड करण्याचा निर्णय घेतला, ज्याची शेवटपर्यंत येण्याची अपेक्षा मी ठेवून राहिलो. परंतु त्याच्यामध्ये मला पूर्णतः लॉस झाला. म्हणजे तो ट्रेड घेतलेला पूर्ण झिरो झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही लॉस झाला तो लॉस असा होता की साधारण 15,000 रुपये, आणि 15,000 रुपयाचा लॉस मी बुक केला शेवटपर्यंत होल्ड करूनसुद्धा. त्यानंतर ऑलमोस्ट एप्रिल महिना खतम झाला, ज्यामध्ये माझं काहीच ट्रॅक रेकॉर्ड राहिलं नाही. परंतु मी आता मे महिन्यामध्ये सुरुवात करण्यासाठी एक साधारण 10,000 रुपयाच्या 10,000 रुपयाच्या कॅपिटलने सुरुवात करतो आहे. आणि त्याच्यामध्ये माझा आता इथून पुढं डेली ट्रॅक रेकॉर्ड राहील अशा प्रकारची मी तयारी करतो आहे. बघूयात काय होतं आहे. 1 मेला सुट्टी असल्याकारणाने, महाराष्ट्र दिनाची आणि कामगार दिनाची सुट्टी असल्याकारणाने मार्केट बंद होतं. त्यानंतर 2 मेला मार्केट चालू झालं, ज्यामध्ये मी अगोदरचं माझं पूर्ण कॅपिटल उडून गेलं होतं. त्यामध्ये 1,000 रुपये होते आणि दुसरे 8-9,000 रुपये, म्हणजे असे 10,000 रुपये मी टाकून त्याच्यामध्ये सुरुवात केली. 10,000च्या आपल्या कॅपिटलवरती मी काल 1940 एक प्रॉफिट काढलेलं आहे. जे माझं प्रॉफिट बऱ्यापैकी 6,500 रुपयाच्या जवळपास गेलं होतं, परंतु मी त्याला बुक करूनसुद्धा ओव्हर ट्रेडिंगमुळे ते लॉसमध्ये गेलं. तरी फायनली ग्रीन आपण क्लोज केलं आहे कालच्या तारखेमध्ये. आज शनिवार, मार्केट क्लोज. उद्या संडे, त्यामुळे मार्केट क्लोज. बघूया मंडेपासून काय होतं. आणि एका स्ट्रॅटजीवरती काम करण्याचा माझा पूर्णतः प्रयत्न राहील. बघूयात काय होते.